स्पोर्ट्स टेंभोली या दोन संघामध्ये 5 षटकांचा सामना, ज्यामध्ये आपण 2 षटके पॉवर प्लेची पाहणार आहोत आणि P1चं पहिले षटक हाताळण्यासाठी स्वर्गीय परशुराम स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज मोहिल मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिल्या षटकाने पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी तो तयार झालेला आहे. व्हीआयपी टॅचच्या टोकाकडून क्षेत्रांशी व्यवहाराचा जर बघितलं तर ऑफ साईडला आपण पाहतोय की थर्ड मॅन आहे. त्यानंतर पॉईंट बॅकवर्ड कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ तैनात केला गेलेला आहे. आणि ऑन साईडला जर डोकावलं तर ऑन साईडला फाईन लेग 30 सलगामध्ये. त्यानंतर मिड ऑन देखील पाहायला मिळते आणि या 2 षटकाचे डीपमध्ये आहेत, ज्यामध्ये डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन तैनात केला गेलेला आहे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू, इथे मात्र पहिला चेंडू निघून जातो विकेट कपच्या हातामध्ये. चांगली सुरुवात इथे मात्र मोहिल मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून करताना अगदी पहिला चेंडू आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. अगदी बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय, पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि फलंदाज पूर्णपणे चकित बेड होतोय. इम्प्रास फटका इथे या फाईन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्ररक्षक जोपर्यंत शॉर्ट लेग रिझनमध्ये चेंडू फील करतोय तोपर्यंत एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करताना फलंदाज अल्ताफ शेख. सेकंड क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय धर्मराजा स्पोर्ट्स टेंभोली विपक्ष स्वर्गीय परशुराम स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामध्ये. या अगोदरच फर्स्ट क्वार्टर फायनलमध्ये इव्हॅन इंडिया बजाज नानकर संघाने बाजी मारलेले. राकेश पाटील फॅम टीम. रिवर्स फटका आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा फटका अगोदरच मन बनवलं होतं. हा फटका खेळण्यासाठी फलंदाज मनीष पाटील याने आणि थर्ड मॅन रिझनमधून चौकार वसूल करताना चौकाराने त्यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 5. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधताना नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 6वर पोहोचते. सेकंड क्वार्टर फायनल आपण बघतो टेंभोली विपक्ष कामतगर या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस आहे. P1चं पहिले षटक मोहिल मात्र हाताळतो फ्रंटलाईन गोलंदाज कामतगर संघाचा. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे, आपण पाहू शकता. 20 सेपमध्ये थर्डमॅन फाईन लेग तैनात केले गेले आहेत आणि आता मात्र शॉर्ट लेग देखील तैनात केला जातोय. रिव्हर्स फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल कव्हरच्या डोकून सीमा पार झन्नाटदार षटकार. पारंपरिक फटका नक्कीच. हा फटका जर अल्ताफ शेख याने खेळला नाही तर त्याला झोप देखील लागणार नाही. आपण पाहू शकता या फटक्यासाठी खरं तर हा खेळाडू खूपच फेमस आहे. नेहमीच खतरा झेलताना त्याला आपण पाहतोय. सुभाष या ठिकाणी पहा आपण 2 धावांची पेनल्टी घोषित केली होती, परंतु अपोजिशन टीम जी आहे जॉली स्पोर्ट कामतगर स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर जी आहे यानंतर आपण एक्सप्लेनेशन देऊ बॉल झाल्यानंतर. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका पसतोय आणि विकेटचं पतन पहिला हादरा अल्ताफ शेखच्या रूपाने टेंभोली या संघाला. तर त्याच्या कॅप्टननी सहकार्याने या ठिकाणी हे दिले कल्पना दिली की कुठल्याही प्रकारची पेनल्टी त्यांना देऊ नका. हे फार मोठी गोष्ट आहे का अपोजिट टीमने या केली दिलेलं आहे, त्यामुळे जी पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे ती मात्र आपण या ठिकाणी कॅन्सल करतोय. पेनल्टी नसेल टेंभोली संघाला. पहिला फलंदाज अल्ताफ शेख बाद झालेला आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र तो फटका खेळताना संतुलन साधलं नाही, प्रॉपर टायमिंग साधलं नाही आणि म्हणूनच झेलबाच्या रूपाने पहिला हादरा बसतोय धर्मराज स्पोर्ट्स टेंभोली या संघाला. न्यू बॅटर विरेश पाटील.
निलेश चौधरी फॅम टीम धर्मराजा स्पोर्ट्स टेंभोली, तर दुसऱ्या बाजूला नरेश म्हात्रे फॅम टीम स्वर्गीय परिश्रम स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतघर. उपउपांत फेरीचा हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस सुपर संडे आणि दोन सुपर संघ सध्या इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. नेक्स्ट मॅच थर्ड क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल वरळदेव स्पोर्ट्स ताडाले विपक्ष ओम 11 बोरशेते या दोन संघामध्ये, आणि त्यानंतर शेवटचा क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल भव्य 11 वाघविल विपक्ष जयगावदेव पिसे या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 1-12, आणि आता मात्र दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज रितेश धुमाल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पिटूचं दुसरं षटक घालण्याची जबाबदारी रितेश धुमालकडे सोपवली गेलेली आहे, आणि आता मात्र एक एक्स्ट्रा प्लेअर 30 सर्कलच्या बाहेर देखील तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फार एंड करून रितेश धुमाल वलताना इथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न खरं तर ऑन साईडला केला जातो, मात्र चेंडू जातो ऑफ साईडला. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये चेंडू फेल केलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने टेंभोली संघाची धावसंख्या हळूच पुरू शकते. धावफलकावर पोहोचते ती 13वर. 1-13 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण सेकंड क्वार्टर फायनल पाहतोय सुपर 8 मधील टेंभोली विपक्ष कामतघर या दोन संघामध्ये. इथे फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, आणि इथे आपण पाहू शकता तिसऱ्या प्रयत्नात हा झेल पकडला जातोय. दुसरा फलंदाज बाद होताना टेंभोली या संघाचा वीरेश पाटील बॅक टू पॅव्हेलियन. आला सारा गाव जमा झाला. दोन फलंदाज धर्मराजा स्पोर्ट्स टेंभोली संघ इथे बाद झालेले. पहिला फलंदाज अल्ताफ शेख बाद झाला होता 12 धावसंख्येवर, आणि त्यानंतर 13 धावसंख्येवर बाद होताना आपण बघतोय वीरेश पाटील. तिसऱ्या प्रयत्नात झेल पकडले. न्यू बॅटर धर्मराजा स्पोर्ट्स टेंभोली संघाकडून मैदानामध्ये एंटर होतोय सोहम पाटील. सेकंड क्वार्टर फायनल आपण बघतो. यानंतर थर्ड क्वार्टर फायनल पाहायला मिळेल वरळदेव स्पोर्ट्स ताडाले विपक्ष ओम 11 बोरशेते. दोन्ही संघानायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. वरळदेव स्पोर्ट्स ताडाले संघाचा संघनायक आणि ओम 11 बोरशेते संघाचा संघनायक. सुपर 4 मध्ये राकेश पाटील फॅम टीम विहान इंटरव्ह्यूचा नानकर संघाने क्वालिफाय केलेले आहे, आणि हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय कामतघर विपक्ष टेंभोली या दोन संघामध्ये. रितेश धुमाल देखील विकेट प्राप्त करताना पहिल्या षटकामध्ये मोहिल म्हात्रे यांनी शेवटच्या चेंडूवर विकेट चटकवला होता अल्ताफ शेख याचा. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि पंचांचा इशारा वाईट 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंचांकडून दिला जातोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये कूलमॅन गोकुळ पाटील सर पाहायला मिळतात. स्क्वेअरलेगचे पंच शकील कोटी सर पाहायला मिळतात. शानू कुरिशी सर पाहायला मिळत आहेत. दोन ऑफिशियल पंच सध्या ऑनफिल्ड आपण पाहतोय. इथे ऑन साईडला मेडिकलच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. डेमिडिकेट रिझनच्या वरून सीमा पार षटकार पिकअप शॉट. ठीक 8 वाजता मनाला चोप्रा ही भारतीय अभिनेत्री व मॉडेल या मैदानावर उपस्थित राहणार आहे. खास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी व खास करून क्रिकेटरसाठी भेट देणार आहे.
तेलुगू आणि हिंदी चित्रपट करिअर करताना आपण ती पाहते बिग बॉस 17 या रियालिटी शोमध्ये ती खरं तर दुसरी रनरअप ठरली होती. आणि खास करून स्टार हिरोईन प्रियांका चोप्रा यांची खरं तर ती चुलत बहीण आहे. ते संध्याकाळी बरोबर 8 वाजता या मैदानावर उपस्थित राहणार आहे मनारा चोप्रा. क्या बात आहे. आणखीन एक सेलिब्रिटी आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काल देखील आपण सेलिब्रिटी पाहिले होते. या धवला गायिका अवनी पाटील, त्यानंतर बकासूर आणि भवानी. हिंद केसरी नक्कीच तब्बल 12 वेळा हिंद केसरी ठरलेले बकासूर देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि आज देखील आपण सेलिब्रिटी पाहणार आहोत. तर बोलूया आपण सामन्याकडे. रितेश धुमाल बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. पहिला मोठा फटका सोहम पाटीलच्या बॅटमधून आणि या संघाची धावसंख्या 6 या वाढते धावपळीवर पाहायला मिळते ते 20 धावा. रितेश धुमाल पुन्हा एकदा सामनागर फलंदाज सोहम पाटील. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोलून ठेवला होता फलंदाजाला, मात्र बीट होते यष्टरक्षकांनी एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. 21 लॉस फॉर द 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस आहे. पिटूचं दुसरं षटक अदलताना गोलंदाज रितेश धुमाल. सेकंड क्वार्टर फायनल सामना आपण बघतोय धर्मराजा स्पोर्ट्स टेंभोल विपक्ष सुरगे परिश्रम स्फूर्ती जॉली स्पोर्ट्स कामतकर या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रितेश धुमाल पुन्हा एकदा फार एंड करून वलताना. तर यावेळी सामना करेल फलंदाज मनीष पाटील. यावेळी मात्र खूपच स्वेर चेंडू 55 वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. हा दुसरा वाईट चेंडू या षटकामध्ये रितेश धुमाल हाताळताना पाहायला मिळतोय. पाच षटकांचा सामना. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे. इथे मात्र पिकअप शॉट आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मधून सीमा पार चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावपलीकडे 26 हे आपण पाहू शकता. एम्प्लॉईज फटका अगदी गुडघ्यावर बसून हा फटका केला होता फलंदाज मनीष पाटील याने. घुटना टेकवर चौकात एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो आणि चौकाराने संघाची धावसंख्या देखील येतोय आकार. धावसंख्या 26. 26 लॉस फॉर द 2 विकेट. सेकंड क्वार्टर फायनल यानंतर थर्ड क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळालेलं आयोजक संघ वरालदेव स्पोर्ट्स ताडारी विपक्ष ओम 11 बोरशेती या दोन संघामध्ये. त्यानंतर लास्ट क्वार्टर फायनल भव्य 11 वाघविल विपक्ष जय गावदेव पिसे. आज PCB फोर सिटी फॉर्मॅटमधील देखील 2 सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सेमीफायनल सामना मॅग 11 विपक्ष मी स्पोर्ट्स आणि त्यानंतर चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष प्रांसी 11. गोलंदाज रितेश धुमाल दूरवरच्या टोकावरून पुन्हा एकदा सामनागर फलंदाज मनीष पाटील जो वैयक्तिक 10 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र रिव्हर्स फटका. 55 नो बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा धावपल्यामध्ये जोडल्या जातात आणि पुढील चेंडू फील्ड देखील असणार आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 28 धावा. भीमार चेंडू आणि पंचांनी नो गेट देखील घोषित केलेले आहे. पंचांनी फ्रीटचा देखील इशारा केलेला आहे. पाहूया फ्रीट आहे. फ्रीटवर बिगेट पाहायला मिळेल का. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मात्र फलंदाजाकडे चालून आलेले आहे. सोहम पाटील त्या संधीचं सोनं करेल का. किधर भी खेलो कैसे भी खेलो सिर्फ रन आउट नाही होणार आहे. एक फ्री माइंडेड मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मात्र सोहम पाटीलकडे चालून आलेले आहे. उघड आठवले पहा नीट कारण हा चेंडू आहे फ्रीट. फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. इथे फोर्स केलेल्या चेंडूला
मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय आणि इथे मात्र ऑनफिल्ड पंचाने तिसऱ्या पंचाची मदत रनआउटसाठी घेतलेली आहे. रेड सिग्नल OUT फलंदाज बाद करणार. क्रीजमध्ये फलंदाज पोहोचू शकला नाही. तिसरा फलंदाज धर्मराजा स्पोर्ट्स टेंबोली संघाचा रनआउटच्या रूपाने बाद होताना मनीष पाटील. दोन षटकांची देखील समाप्त झालेली आहे. P1 आणि P2 या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धर्मराजा स्पोर्ट्स टेंबोली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 3 बाद 29 धावा. 29 लॉस फॉर द 3 विकेट इन ऑन द सेकंड ओव्हर. दोन्ही पॉवरप्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. न्यू बॅटर आदित्य भोईर सेकंड क्वार्टर फायनल आपण पाहतोय. नरेश म्हात्रे फॅम टीम स्वर्गीय परशुराम समुद्री जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष निलेश चौधरी फॅम टीम धर्मराजा स्पोर्ट्स टेंबोली या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वरळदेव स्पोर्ट्स ताडाली विपक्ष ओम 11 बोरशेती थर्ड क्वार्टर फायनल. त्यानंतर भव्य 11 वाघविल विपक्ष जय गावदेव पिसे. टॉप 8मधील ह्या लढती पाहायला मिळतील. या अगोदर टॉप 4मध्ये राकेश पाटील फॅम टीम विहान इंटरप्राइजेस नानकर संघाने क्वालिफाय केलेलं आहे. पॉवरप्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जे निर्बंध 2 षटकामध्ये होते ते मात्र आता शिथिल झालेले आहेत, हटवले गेलेले आहेत. आणि म्हणूनच आपण बघतोय मोठ्या संख्येने क्षेत्ररक्षक आता आउटफील्डमध्ये पाहायला मिळतात. मात्र इनफिल्डमध्ये अजूनही 4 क्षेत्ररक्षक तैनात केलेले, ज्यामध्ये थर्डमॅन, फाईन लेग पॉईंट आणि कव्हर पॉईंट पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू वाईट यॉर्कर चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना ओम पाटील, अमोल पाटील यांचे सुपुत्र. अगदी क्रिकेटचं बालकोट त्याला घरातूनच मिळालेलं आहे. ओम पाटील आपण पाहतोय अमोल पाटील यांचे सुपुत्र आहेत. ओम पाटील व्यापीठाच्या टोकाकडून बोलताना सामनाकडील फलंदाज आदित्य भोईर. इथे आडव्या बॅटने हा फटका केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये आणि चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग रिझनमधून सीमापार चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 33 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सेकंड क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय कामतगर विरुद्ध टेंभोली या दोन संघामध्ये. नेक्स्ट मॅच बीट होते रिस्ट्रिक्शन, मात्र रिस्ट्रिक्शनच्या मागे चेंडू अडवला जातोय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना पण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. वरळदेव स्पोर्ट्स ताडाली संघाचा संघनायक आणि ओम 11 बोरशेती संघाचा संघनायक. पहिला पुकारा दोन्ही संघांना दिला जातोय. वरळदेव स्पोर्ट्स ताडाली आणि ओम 11 बोरशेती. धावसंख्या 34. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटकातला तो गोलंदाज ओम पाटील व्यापीठाच्या टोकाकडून. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगलने संघाची धावफलकामध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 35 35. सेकंड क्वार्टर फायनल टेंबोली विपक्षी कामतगर या दोन संघामध्ये सध्या सुरू आहे. आणि यानंतर थर्ड क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल वरळदेव स्पोर्ट्स ताडाली विपक्ष ओम 11 बोरशेती या दोन संघामध्ये. फ्लिक केलेल्या चेंडूला मिडविकेट रिझनमध्ये, मात्र इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. चांगली वापसी ओम पाटील यांनी चौकार खर्च केल्यानंतर केलेले.
युवा गोलंदाज आहे, अतिशय चांगली गोलंदाजी नेहमीच कामतगर संघासाठी केलेली आहे. इथे देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताली जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आणि आतापर्यंत जबाबदारीने गोलंदाजी देखील ओम पाटील यांनी केलेली आहे. ओम पाटील राईट अमोर द स्टंप. इथे मात्र मिस्टाईम फटका आहे. झेल होण्यासारखी संभावना इथे मात्र थोडीशी वाटली होती, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेलं नाही आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय सेफ लँडिंग होते. 2 धावा घेण्याची देखील वेळ होती फलंदाजाकडे. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. 38 धावा 38. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धर्माजा स्पोर्ट्स टेंबोली संघाची धावसंख्या 3 बाद 38 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ एक आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. वरलदेव स्पोर्ट्स ताडाल संघ ते आलेलं आहे. ओम इलेवन बोरशेती संघनायक आपण देखील तोराकरा आपण देखील रिपोर्टिंग करायचे आहे. ओम 11 बोरसेती त्याचबरोबर वरालदेव स्पोर्ट्स आढाळी दोन्ही संघ कॅप्टनना ऑफिशियल कॉल. 5व्या षटकाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. इथून 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. टेंबोली संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 38 धावा. 3 षटक हाताळल्या गेलेले आहेत. पहिलं षटक मोहिल मात्रे याने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 12 धाव खर्च केले होते, 1 विकेट प्राप्त केलं होतं. दुसरं षटक रितेश धुमाल याने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये 17 धाव त्यांनी खर्च केले होत्या, 1 सफलता अर्जित केली होती. तर तिसरं षटक नुकतंच जे संपलेलं ओम पाटीलचं, त्या षटकामध्ये ओम पाटीलाने फक्त 8 धावा खर्च केल्या. सफलता अर्जित करता आली नाही, मात्र कमी धावा खर्च करताना तो पाहायला मिळालेला आहे. आणि आता मात्र 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज स्वर्गीय परिश्रम स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून आदित्य माली. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. आउटसाइड टू ऑफस्टंप चेंडू हाताळताना गोलंदाज आदित्य माली पाहायला मिळतोय. आणि इथे मोठं वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. It's a fair delivery. Score is constant 38. Loss for the 3 wicket. 4th in progress. आदित्य माली फॉरेनकडून गोलंदाजी ट्रॅकवर 4थं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र मिस्टाईम फटका आहे चेंडू हवेमध्ये आणि इथे या विकेटचं पतन. सुरेख झेल आणि आदित्य भोईर याचा समाप्त होतोय खेळ. 4था फलंदाज बाद होताना धर्मराजा स्पोर्ट्स टेंबोली या संघाचा. धर्मराज चषक 2025 मध्ये आज ठीक 8 वाजता या मैदानावर खास उपस्थिती असणार आहे मन्नारा चोप्रा. मन्नारा चोप्रा ही भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे. तेलुगू व हिंदी चित्रपटात सध्या आपण खास भूमिका त्यांच्या पाहतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बिग बॉस 17 या रियालिटी शोमध्ये त्यांना बघितलं आणि रियालिटी शोची ती सर्वात लोकप्रिय कलाकार होती. आणि खास करून स्टार कलाकार, स्टार ॲक्ट्रेस प्रियांका चोप्रा तसेच परिणिती चोप्रा यांची ती चुलत बहीण आहे.
न्यू बॅटर मोनिश पाटील. इथे मात्र पलटी शॉट आणि हा चेंडू निघून जातो पॉइंट रिझन मधून सीमा बार चौकार. उचली माझी बांगडी बांगडी बांगडी. चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केले फलंदाज मोनिश पडल्याने रिव्हर्स फटक्याने चौकार वसूल केलेला आहे आणि चौकाराने टेंभुर्णी संघाची धावसंख्या पोहोचते ते 42वर 42. चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. इथे मात्र त्याच दिशेने फटका केलेला पॉइंट रिझन मध्ये आणि इथे देखील चेंडू निघून जातोय सीमा पार पॉइंट रिझन मधून आणखीन एक चौकार. संख्या 46 जणू काही मोनिश पाटील घरूनच सेट होऊन आलेला आहे. 2 चौकार सलग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. 2 चेंडूचा सामना करताना 8 या धावसंख्येवर तो फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 46 46 धावा. सेकंडला सोरेन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे आदित्य मालीच्या माध्यमातून. इथे मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणी एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेपेक्षा अधिक नाही. यस, दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इथे आयोजक सन्माननीय राजेश दादा चौधरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर उमेश दादा चौधरी साहेब यांचं यापूर्वीच आगमन झालेलं आहे. अगदी दररोज मी पाहतोय की बरोबर 12ला मॅच सुरू होतात. उमेश दादा 12 वाजता हजर असतात. आज बरोबर 11 वाजता त्यांचे VIP कक्षामध्ये होते. त्यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यस, वेलकम राजेश दादा, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम. धावसंख्या 47 47. इथे मात्र अमेश टाइम फटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करत नाही. सेफ लँडिंग होतोय तोपर्यंत वेल होते फलंदाजांना. इथे 2 धाव पूर्ण करण्याचे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि टेंभुर्णी संघाची धावसंख्या या 2ने वाढून होते. धाव प्लेकर 49 49 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना शेवटचा पुकारा दिला जातोय. लास्ट ऑफिशियल कॉल ओम 11 बोरशेती कोल्हापूर स्पोर्ट्स आडाले संघाचा संघनायक ते दाखल झालेले आहे. ओम 11 बोरशेती संघनायक आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करायचे. मित्रांनो, आज सुपर संडे आहे आणि धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि विशेष करून यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जे जोडलेले हजारो प्रेक्षक आहेत, या सर्वांचे या स्पर्धेचे प्रणेते अर्थात प्रणेते तसेच शिल्पकार तसेच भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक, धर्मराजा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब, त्याचबरोबर वराल दिव स्पोर्ट ताडाळी व जॉली स्पोर्ट कामतगर यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. आज सुपर संडे, त्यामुळे वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण फायनल मॅच जी आहे ती लवकर लवकर होईल, यासाठी वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा ही एक विनंती असणार आहे. 5व्या षटकाला प्रारंभ होईल. ओम 11 बोरसेती संघाचे कॅप्टन आणि वराल दिव स्पोर्ट ताडाळी संघाचे कॅप्टन दोघांनाही विनंती असणार आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. येस, शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही संघांना दिला जातोय. यानंतर थर्ड क्वार्टर फायनलचा टॉस केला जाईल. खेळणारे संघ आपल्याला पाहायला मिळतील वराल दिव स्पोर्ट्स ताडाली जो आयोजक संघ आहे, विपक्ष ओम 11 बोरशेती. आणि त्यानंतर शेवटचा सामना सुपर 8मधील क्वार्टर फायनलचा चौथा सामना पाहायला मिळेल. भव्य 11 वाघवीर विपक्ष जय गावदेव PCA.
ओम पाटीलला कंटिन्यू ठेवलं गेलं. ओम पाटील मागील षटक जे हाताळलं होतं ज्या षटकामध्ये त्यांनी या फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा संघानिकाने त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. आणि ते 50 धावा देखील पूर्ण होत आहेत. धर्मराजा स्पोर्ट्स टेंभोली या संघाच्या 50 धावांचा पल्ला इथे मात्र गाठलेला आहे. याचबरोबर 50 धावा देखील पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज देखील आपल्याला नक्कीच ऐकायला येतोय डगआउटमधून, कारण 50 धावा जो पहिला माइल स्टोन आहे तो नक्कीच इथे टेंबोली संघाने पूर्ण केलेला आहे. 50 धावा त्यांनी या धावपल्याकडे झलकलेल्या आहेत. स्विंग अँड मेस इथे मात्र आपण पाहतोय या कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. कटरचा चांगला वापर इथे देखील पाहायला मिळाला होता. ऑफ कटर डिलिव्हरी आपण बघतोय ओम पाटीलच्या माध्यमातून. कटर चेंडूचा चांगला वापर करताना ओम पाटील पाहायला मिळतोय. स्कोर इज कॉन्स्टंट 50. धावसंख्या स्थिर आहे. धावपल्ल्यावर 50 धावा. 4-5-50 टेंभोली संघ आपण बघतोय प्रथम फलंदाजी करताना. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करताना धर्मराजा स्पोर्ट्स टेंभोली हा संघ. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा ऑफ कटरचा वापर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि इथे या फलंदाज बाद होताना 5वा हादरा बसतोय धर्मराजा स्पोर्ट्स टेंभोली संघ. मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये. राकेश पुन्हा एकदा चेंडू खाल्याने हे पाहू शकता आपण. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता खरं तर, मात्र झेल कॅरी करू शकला नाही. हात आहे लेकिन मुंह नाही लगा. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करताना राकेश पाहायला मिळाला होता. धावसंख्या 51-51. शेवटचे षटक मार्गस आणि शेवटच्या षटकामधील आता मध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. थर्ड क्वार्टर फायनल पाहायला मिळेल. आयोजक संघ वरालदेव स्पोर्ट्स ताडाली विपक्ष ओमेलन बोरशीत या 2 संघामध्ये. गेल्या वर्षी देखील ताडाली आणि या कामतगर या दोन्ही संघांनी या चषकामध्ये चांगलं परफॉर्मन्स केलं होतं. गेल्या वर्षी रनरअप संघ राहिला होता कामतगर संघ. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडू खाली या कॉट अँड बोलच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद. इथे मात्र आणखीन हादरा टेंबोली या संघाला.
धावसंख्या 51 इथे पुन्हा हा मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे झेल मात्र ड्रॉप. दोन धावा इथे पूर्ण करतात फलंदाज. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ एंड होतोय. पहिल्या डावामध्ये निलेश चौधरी फॅम टीम धर्मराजा स्पोर्ट्स टेंबोली संघाने आपल्या धावपलीवर एकूण धावा झळकवल्या. त्या 53 आणि 54 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे नरेश म्हात्रे फॅम टीम स्वर्गीय परिश्रम समिती जॉली स्पोर्ट्स कामतगिरी या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये वरळी स्पोर्ट्स ताडाल आणि ओम मिलन बोरशेती ह्या दोन्ही संघाचे संघटक सज्ज होत आहेत. आमचे मान्यवर सज्ज होत आहेत आणि सज्ज होत आहेत आमचे समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. ओ टू गवळी सर. यस, वसंतजी गुलवी, हरिदासजी बजागे, विजयजी ठाकूर आणि साहेबरावजी चौधरी या मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. महेश दादा आपण सुद्धा थांबायचं आहे टॉससाठी. आपल्या उपस्थितीत टॉस होईल. सुपर 8 मधली ही तिसरी मॅच आहे. तिसऱ्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत आणि यजमान टीम वराळी स्पोर्ट ताडाळी आणि शहापूर तालुक्यातील दादा टीम ओम मिलियन बोरसेती दोन्ही कॅप्टन स्वागत आहे बोरसेती. त्याचबरोबर वराळी स्पोर्ट ताडाळी आमचे मान्यवर येतात. कॉईनची दोघांनाही माहिती आहे कारण एक बाजू जर बघितली आपण तर धर्मराजा चषक 2025 आणि दुसरी बाजू जी आहे ती वराळी स्पोर्ट ताडाळी. दोन्हीपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. येस, कॉलिंग कोण करणार आहे? एक मिनिट. कॉलिंग ओम मिलियन बोरसे संघाचे कॅप्टन करतील. काय कॉल असणार आहे? आणि त्यांचं म्हणणं आहे वराळ देवी. मात्र आलेले धर्मराजा क्या बात आहे. बोलल्यानंतर मात्र उलट येते. सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात. आपण एक शॉर्ट ओपनिंग घेऊया कारण सुपर 8ची महत्त्वपूर्ण मॅच आहे. वराळी स्पोर्ट ताडाळी संघ कॅप्टन खरं तर मैदानाविषयी मी विचारणार नाही आहे, आयोजनाविषयी विचारणार नाही कारण तुमचं सफल आयोजन आहे. आज आपण महाराष्ट्रात एक नामवंत स्पर्धा आहे आणि स्पर्धेचा उल्लेख संपूर्ण महाराष्ट्राच्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये केला गेलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न नाही निर्णय काय घेणार. टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग या पाठीमागे विशेष उद्देश काय? कारण आयडियल कंडिशन आहे. लख सूर्यप्रकाश आहे. क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. संघ पूर्ण जो खेळला पहिल्या मॅचेस तोच खेळणार आहे की मात्र संघामध्ये थोडा बदल केला जाईल? तोच आहे संघ पूर्ण. काय माइंडसेट असेल? कारण सुपर 8 महत्त्वपूर्ण मॅच आहे. खरं तर तुमचं अभिनंदन आहे. त्याचं कारण 48 मधून तुम्ही 8 संघामध्ये प्रवेश झालेला आहे तुमचा. तर काय माइंडसेट? किती धावांपर्यंत थांबवलं तर मात्र तुम्ही सुपर 4मध्ये अर्थात सेमीमध्ये प्रवेश करू शकता? 40च्या तुमच्या संघासाठी त्याचबरोबर तुमच्या सर्व पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बोरसेती खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला आतापर्यंत. सुरुवातीला अर्जुन बांगर, त्यानंतर बागरे. परफॉर्मन्स जो मिळाला तुमचं सांघिक कामगिरी बघायला मिळाली. टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? नक्कीच टॉस जिंकला असता आम्ही फिल्डिंग घेतली असते. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे परंतु क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. काय माइंडसेट असेल तुम्हाला जर सुपर 4मध्ये प्रवेश करायचा असेल तर साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. पहिल्या जो संघ खेळलेला आहे तोच राहील की त्याच्यामध्ये काय थोडासा बदल करण्यात येईल? नाही सेम टीम असणार आहे. तुमच्या संघासाठी सुद्धा सुपर 8साठी आणि पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतर सुपर 8ची जी तिसरी मॅच होणार आहे त्याचा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून यजमान संघ जो आहे वराळी स्पोर्ट ताडाळी संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ओम 11 बोरसेती संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम मी दोघांचं अभिनंदन करतो ह्यासाठी की सुपर 8मध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. 48 मधून 8मध्ये प्रवेश केलेला आहे आणि दोघांनाही सुपर 8च्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आपण जाऊया लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. कॉम्प्युटर सुभाष धुमाळ सज्ज आहेत.
तर वळूया आपण सेकंड इनिंगकडे. धर्मराजा स्पोर्ट टेंभोली विरुद्ध स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वाली स्पोर्ट कामतकर संघामधील मॅच सुपर 8ची मॅच आहे. टार्गेट जे ठेवलेलं आहे कामतकर संघासमोर 54 धावांचं. सलामी जोडी खेळपट्टीवर प्रतीक खेळण्यासाठी सजीव. प्रतीक आणि नॉन स्ट्रायकर इनला यश पाटील. यशने खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत केलेला आहे. क्लास क्रिकेट यशच्या माध्यमातून बघायला मिळेल. यशने चौकार जास्त मारलेले आहेत. जेव्हा चौकार बॅटर मारतो ना तेव्हा क्लास क्रिकेट बघायला मिळतो. क्षेत्ररक्षण एस टी रक्षक एस टीपासून थोडासा दूर आहे. षटकातील पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू इतका बाहेर होता की पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्येला प्रारंभ होतोय. 54 धावांचं लक्ष. सुपर 8 मधली आपण महत्त्वपूर्ण मॅच पाहतोय. धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. सुपर संडे आणि सुपर मॅचेस सुद्धा बघायला मिळतील. वेदांत पाटील अप्रतिम चेंडू. वेदांत पाटीलने खूप प्रभावित केलेला आहे. गेले 2 सीझन जर आपण बघितलं सिटी क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो, वेदांत पाटीलची काय रिप्ले आणि ॲक्शन काय. पाकिस्तानचा वासिम अक्रमच्या जवळपास सारखी ॲक्शन बघायला मिळते. जो अंदाज आहे त्या अंदाजाने गोलंदाजी सातत्याने करताना पाहतोय. फुलटॉस चेंडू मात्र चांगला फायदा उचलता आलेला नाही आहे. मिड विकेटला चेंडू जाईल. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही आहे. धावसंख्या होते 2. 54 धावांचं जे लक्ष्य आहे जवळपास आपण आस्किंग 100 आवश्यक धावगती बघितली जवळपास 11च्या घरात आहे. ती चेंडू आणि 54 धावा म्हणजे एक चांगलं लक्ष ठेवलेलं आहे. परंतु आयडियल कंडिशन आहे. लख सूर्यप्रकाश आहे. त्यामुळे या अशा स्थितीमध्ये धावांचा पाठलाग करणं तितकं कठीण जात नाही. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. मागच्या पहिल्या मॅचमध्ये सुद्धा सातत्याने यशने स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बऱ्याचशा अंशी त्याला यशही मिळालं होतं. नावाप्रमाणे यश मिळालं होतं, पण मात्र डॉट बॉल जातोय. वेदांत लेफ्ट आर्म स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पण मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाही. पायावर आदळला, परंतु पंचांचं बारकाईने अपील सुद्धा वेदांतने केलं नाही, कारण चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून जात होता. हे वेदांतनं बघितलं. कुठल्याही प्रकारचं अपील त्याने केलं नाही. यष्टी रक्षकाचा अपील आला नाही आहे. मात्र एक लेग बायच्या रूपाने एक धाव मिळाली. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये पाहतोय. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 3. वेदांत मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म फोर्स केलेला आहे. हवेत आहे. झेल होईल का? व्हॉट अ कॅच. रिप्लेमध्ये पाहणं फार मनोरंजक ठरेल. हा झेल पाहूया. रिप्लेमध्ये फोर्स केलं होतं. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता, पण मनीष पाटील जवळपास मिडॉनला उभा होता आणि जवळपास लॉंग ऑनला आला. आणि हा झेल जर आपण बघितला वर्ल्ड कप 1983ची आठवण करून देणारा झेल आहे. मदनलालने गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीवर कपिल देवने व्ही रिचर्डचा अप्रतिम झेल घेतला. 28 चेंडूमध्ये 33 धावांची झंझावाती खेळी केली होती. 7 चौकार लागवले होते व्ही रिचर्ड्सने आणि असं वाटलं की सामना एकतर्फा होईल. माफक 183 धावांचं लक्ष आणि व्ही रिचर्ड ज्या अंदाजाने बॅटिंग करत होता असं वाटलं होतं की 30 षटकात सामना संपेल. पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. उलट दिशेने झेल घेणं तितकंसं सोपं नसतं. आज असे कित्येक झेल, कपिल देवचा झेल म्हणता येईल, त्याचबरोबर सूर्यकुमारने जो झेल घेतला सामन्याला काळाटणी मिळाली. आज माईक गॅटिंगने झेल घेतला होता. रिलायन्स कप 1987मध्ये सेमीफायनलमध्ये वानखेडे स्टेडियमवर कपिल देवचा झेल घेतला होता. असे कित्येक झेल आहेत ज्या झेलमुळे सामन्याला काळाटणी मिळाली. पहिली सफलता मिळवून देतोय वेदांत आपल्या संघाला आणि प्रतीक चौधरी बाद झालेले. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे मोहिल म्हात्रे. मोहिल म्हात्रेला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल.
सातत्य दाखवावं लागेल, कारण संघ थोडा अडचणीत आहे, कारण 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कामतगर संघ. वेदांत हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय, पडल्यानंतर टर्न होते पण इतका टर्न होतोय की तो उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून जातोय. कट करण्याचा प्रयत्न, पाठलाग करण्याचा प्रयत्न. खरं तर पहिला चेंडू जो हाताळला होता तो चेंडू सुद्धा याचप्रमाणे टाकला होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय, हे पाहू शकता आपण कशा प्रकारे. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या होती 4. सुपर 8ची मॅच आपण पाहतोय, दुसरी मॅच पाहतोय. धर्मराजा स्पोर्ट्स टेंबोली वर्सेस स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वाली स्पोर्ट कामतगर. वेदांत पूर्णपणे शपल क्रॉस झाला होता. खरं तर ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू जात नाही, चेंडू डीप थर्ड मॅनला जातोय, मात्र पंचांचा लेग बायचा इशारा. धावा मिळणे हे गरजेचं आहे. खरं तर हुक करायचा होता पण तो चेंडू टर्न झाला आणि पायावर आदळला. आणि खरं तर ज्या ठिकाणी बघितलं होतं फाईन लेग किंवा लॉंग लेगकडे पाहू शकता, चेंडू मात्र अगदी शॉर्ट सेलमॅनच्या वरून निघून जातोय, डीप थर्ड मॅन. 4 धावा मिळतात, धावसंख्या झालेली आहे 8. पहिल्या षटकाचा विचार जर केला आपण तर वेदांत पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. षटकात त्यांनी धावा दिल्यात फक्त 3, कारण ज्या 5 धावा ज्या आहेत त्या लेग बायच्या आहेत, कारण लेग बायच्या धावा ज्या असतात त्या गोलंदाजीच्या नावावर जात नसतात. पण एकंदरीत पहिल्या षटकात धावा आल्या आहेत 8, 1 बाद 8. त्यामुळे एक चांगली किफायती गोलंदाजी बघायला मिळाली. याप्रमाणे जर गोलंदाजी झाली तर मात्र ज्वाली स्पोर्ट कामतगर संघ अडचणीत येऊ शकतो. पण एक विसरून चालणार नाही की ज्वाली स्पोर्ट कामतगर संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पण तुमचं नाव मोठं असून चालत नाही, योग्य वेळी तुम्ही मोठी कामगिरी करणं गरजेचं असतं. खेळपट्टीवर यश पाटील आणि मोहिल म्हात्रे दोघांकडे क्षमता आहे जास्त वेळ खेळपट्टीवर थांबून राहण्याची आणि मोठे फटके खेळण्याची. दुसरं षटक यश नांदुरकर एक युवा गोलंदाज आहे, खूप प्रभावित केले या स्पर्धेमध्ये. यश पुणे खूप चांगला चेंडू आहे, अपील केलं पण अपील करण्यामध्ये फक्त उत्साह दिसला, आत्मविश्वास नव्हता. यश नांदुरकर एक युवा गोलंदाज, खूप प्रभावित केलेले या स्पर्धेमध्ये. फार एंडकडनं गोलंदाजी करतोय समोरच्या टोकाकडून. व्हॉट अ शॉट, क्लास फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार. आणि पाहतो यश याच्या बॅटमधून आला हा क्लास फटका. यापूर्वी यश याने क्लास क्रिकेट खेळलेला आहे, कारण पहिल्याच मॅचमध्ये हर्ष मला वाटतं यशने 5 चौकार लागले होते. यस, आणि यावेळेला सुद्धा एक चांगली सुरुवात केलेली आहे. क्लास फटका खेळला, अगदी पॉईंट आणि कव्हरच्या मधून फटका खेळला गेला. बंदुकीची गोळी ज्या वेगात जाते त्या वेगात हा चेंडू डीप कव्हरला गेला. इट्स अ वेलकम बाउंड्री म्हणता येईल. खरं तर धावा येत नव्हत्या बॅटच्या पट्ट्यातून आणि ही एक सकारात्मक बाजू म्हणता येईल स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वाली स्पोर्ट कामतगर संघाची. यश पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, टिपिकल पॉवर प्लेचा फटका, मात्र क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉनचा, जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑनला होता हा क्षेत्ररक्षक आणि स्ट्रेटर लॉंग ऑनला येतोय. आणि तोपर्यंत मात्र यशला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. आता मात्र एक फटकेबाजीला प्रारंभ झालेले, 2 धावा मिळतात. 2 धाव्याने धावसंख्या झाली 14. आवश्यक धावगती जर आपण बघितली जवळपास 11च्या घरात आहे. याला पुन्हा इम्प्रोवाइज फटका खेळायचा, चेंडू मात्र ते शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जाईल. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या झाले 15. आता मात्र यश याचं आक्रमण बघायला मिळते, कारण त्याने आतामध्ये 3 चेंडूमध्ये 7 धाव पटकावल्या, 1 चौकार लागवला, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 1 असं समीकरण. कुठे जाऊ नका, कारण यानंतर सुद्धा एक बिग मॅच पराल देशमुख ताडाळी
तसेच ओम 11 बोरसेती शहापूर विरुद्ध भिवंडी अशी ही मॅच आपण पाहणार आहोत. वराल दिसपत ताडाळे संघाचे स्टार खेळाडू खेळताना दिसतील. तसेच ओम 11 बोरसेती संघाचे अर्जुन बांगर अँड कंपनी यांचा संघ आपल्याला बघायला मिळेल. यश हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या स्टेच्या खूपच बाहेर जातोय. पंच इशारा करतायत. वाईट बॉल, थोडंसं अतिरिक्त धावा ज्या आहेत, कारण आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2 वाईट झाले होते. या षटकामध्ये एक वाईट चेंडू. ह्या अतिरिक्त धावा ज्या असतात या संघाला मारक ठरतात, कारण एक तर तुम्हाला अतिरिक्त धाव मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आणखीन चेंडू खेळण्याची संधी मिळते. 16 धावा झाल्या, 16. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. असं वाटतं की मॅच संघर्षपूर्ण बघायला मिळेल. पुन्हा बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाही. धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. जर यष्टीवर नेम साधला असता तर कदाचित मोहिल मात्रेला परतावं लागलं असतं, नेम जर साधला असता तर. कारण पिक्चरमध्ये कुठेही दिसत होता मोहिल मात्रे नॉन स्ट्राईक इनिंगला. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या झाल्या 18. नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण 11 धावांचा आस्किंग रन रेट आहे. 18 धावा झालेल्या आहेत आणि 11 चेंडूंचा खेळ झालेला आहे आपण पाहतोय. त्यामुळे नेट टू नेट फाईट 54 धावांचं लक्ष आहे. जे प्रेक्षक उशिरा आमच्यासोबत जोडले गेले असतील प्रिन्स मूवीच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, त्यांच्या माहितीसाठी सुपर 8ची ही दुसरी मॅच आपण पाहतोय. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वाली स्पोर्ट कामतगर वर्सेस धर्मराजा स्पोर्ट्स टेंबोली या 2 संघामध्ये 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना कामतगर संघाला आपण पाहतोय. याला मात्र मिस टाईम फटका होता, मात्र गोलवाच्या डोक्यावरना फटका खेळला गेला आणि 2 धावा, एकच धाव घेतली गेली आणि एका धाव्याने धावसंख्या झाली 19. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 1 बाद 19 आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर आता मात्र माहिती देतील. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 35 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आस्किंग रन रेट जो आहे तो थोडासा वाढणार आहे. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती थोडीशी 11पेक्षा कमी होती. पहिल्या 2 षटकात आवश्यक धावगतीला स्पर्श झाला नाही. खरं तर 22 धावा व्हायला हव्या होत्या, 19 धावा. तर उर्वरित जी 3 षटके आहेत 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आता मात्र थोडासा दबाव निर्माण होईल तो जॉली स्पोर्ट कामतगर संघावर. पण त्याचं बॅटिंग लाईनअप खूप चांगला आहे. पण तो क्रिकेट एक आणि शेतीचा खेळ आहे, काही होऊ शकतो. या षटकात जर मोठी फटकेबाजी केली तर मात्र कामतगर संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो आणि हे षटक जर मात्र किफायती टाकलं आणि 1 किंवा 2 फलंदाज बाद केले तर मात्र प्रेशर बिल्डअप करू शकतात धर्मराजा स्पोर्ट्स टेंबोली हा संघ कामतगर संघावर. काही होऊ शकतं, एनिथिंग कॅन हॅपन. यानंतर जी सुपर 8ची तिसरी मॅच होईल वराल दिसपोर्ट ताडाळी तसेच ओम 11 बोरसेती 2 संघामध्ये आपण पाहणार आहोत. आज धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेचा अंतिम दिवस, सुपर संडे. आणि आज आपण पाहतोय अगदी पहिल्या मॅचपासून प्रेक्षकांची गर्दी. ताडाळीचं हे ऐतिहासिक मैदान, या मैदानावर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातूनसुद्धा कित्येक हजारो प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. कारण प्रिन्स मूवीज म्हटलं की किंग ऑफ टेलिकास्टचा राजा म्हणून संबोधतोय आणि त्यांच्या माध्यमातून क्लीन अँड नीट टेलिकास्ट, दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. रवी गुळवे असतील, प्रथमेश पाटील, तर ही संपूर्ण टेक्निकल टीम नेहमीच अपार मेहनत घेत असते. प्रेक्षकांपर्यंत दर्जेदार प्रक्षेपण पोचवणं हे फार महत्त्वाचं असताना हेच काम ते करतायत. तिसरं षटक वेदांत स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र शरीरापासून जवळ तुम्ही चांगल्या प्रकारे स्विचचा फटका खेळू शकत नाही, कुठलाही फटका. हे बा क्रिकेटिंग स्ट्रोक जे असतात ना, चांगला फटका जर खेळायचा असेल तर बॅट आणि बॉलचं थोडंसं अंतर असलं तरच चांगल्या प्रकारे फटका खेळू शकता. वेदांत
लेफ्ट आर्म. याला मात्र पुलचा फटका चेंडू हवेत आहे आणि डीप स्क्वेअर लेगला एक सोपा झेल. अगेन्स्ट टर्न हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता मोईल म्हात्रे याने. खरं तर चेंडू पाहू शकता आपण उजव्या यष्टीला बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑन साईडला स्क्वेअर लेग किंवा मिडविकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा डीप स्क्वेअर लेगला आदित्य भोईर सज्ज होता आणि त्याने चांगला झेल घेतलेला आहे आणि मात्र सफलता मिळवून देतोय वेदांत पाटील दुसरी. काय गोलंदाजी केलेली आहे वेदांत पाटीलने. वेदांत पाटीलवर मात्र कुठल्याही फलंदाजाने प्रतिहल्ला केलेला दिसला नाही. आपण ह्या टुर्नामेंटचा जर आपण विचार केला आतापर्यंत आता मात्र युवा कंप्लीट ऑलराऊंडर ओम पाटील आलेला आहे. ओम पाटील अमोल पाटीलला नेहमी संकटमोचक समजायचं पण ओम पाटील ती भूमिका अदा करेल का हा एक मोठा प्रश्न आहे. संघ अडचणीत आहे कारण आता आस्किंग रेंटीचा दबाव वाढतोय. वेदांत व्हाट अ शॉट एफर्टलेस. कुठल्याही प्रकारे ताकदीचा वापर केला नाही मात्र फुटवर्क आणि टायमिंग किती अचूक होतं. सहजगत्या फेकून दिलं डीप मिड विकेटला. रिप्लेमध्ये पाहणं खूप मनोरंजक ठरेल. हे पाहू शकता अगदी जागेवरनं फटका आणि इट्स अ मोस्ट निडेड सिक्सर फॉर जॉली कामतकर. पुन्हा एकदा आपण हे दुसऱ्या अँगलमध्ये पाहतोय. येस क्लीन अँड नीट टेलिकास्ट. रिप्ले सुद्धा किती छान दाखवत आहेत प्रिन्स म्युझिकची संपूर्ण टेक्निकल टीम. प्रिन्स म्युझिकचे प्रोप्रायटर रवी गुळवी असतील प्रथमेश पाटील असतील त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम भावेश बारसी तसेच इतर जे टेक्निशियन आहेत अपार मेहनत घेत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की प्रेक्षकांपर्यंत दर्जेदार प्रक्षेपण पोहोचवणं हे आमचं काम आहे. आणि नेहमीच म्हणून तर प्रिन्स मूवीज ही पहिली पसंत आहे या स्पर्धेचे प्रणेते निलेशदादा चौधरी साहेब यांची. वेदांत लेफ्ट आर्म पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला शॉर्ट मिड विकेटला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. थोडंसं मी तर म्हणेन की दुसरी धाव तुम्हाला घेताना चप्पलटा दाखवणं गरजेचं आहे. थोडंसं थांबले त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा आणि जर निर्णय जर टेंबोली संघाच्या बाजूने गेला तर कदाचित धोकादायक ठरू शकतं ते. पण पाहूया आपण. क्लीन अँड टेलिकास्ट. एक दुसरा अँगल असेल तर प्रिन्स म्युझिक आपण थोडासा दुसऱ्या अँगलमध्ये दाखवा आणि थोडासा स्लो मोड ऑफ मोशनमध्ये दाखवा. टी व्ही पंच पाहत आहेत पाहणी करत आहेत. क्रुशियल मॅच आहे त्यामुळे अगदी बारकाईने रिप्ले पाहत आहेत आमचे दोन्ही पंच पाहत आहेत. इट्स नॉट आउट. क्रुशियल स्टेज होते आणि थोडासा निर्णय खरं तर दुसरी धाव सहजगत्या पूर्ण झाली असती पण दोघांमध्ये येस नो वेट जे आहे ना थोडंसं कॉम्बिनेशन थोडंसं उशिरा झालं होतं त्यामुळे काय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. मात्र 2 धावा पूर्ण केल्या आणि खरं तर
ही शुभवार्ता म्हणता येईल ती कामतकर संघासाठी, कारण ओम ज्या अंदाजाने बॅटिंग करतोय, 14 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. वेदांत पुन्हा केलेला फटका हवेत आहे, झेल होणार नाही कारण शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव मात्र ओमला मिळेल. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 28, निम्मा पल्ला पार केलेला आहे, कारण 54 धावांचं लक्ष्य आहे आणि जवळपास निम्मा पल्ला पार केलेला आहे. 26 धावांची आवश्यकता आहे. 13 आणि 26, 13 चेंडू आणि 26 धावा. 12चा आस्किंग रन रेट. सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आहे. वेदांत लेफ्ट आर्म स्टेप आउट, पुढे येऊन खेळण्याचा, त्या अनुसरून थोडं बॉडी लँग्वेजला बघितलं आणि चेंडू थोडासा शॉर्ट ठेवला, डॉट बॉल गेला. हे पाहू शकता, सुरुवातीला स्टेप आउट झाला होता. इट्स अ डॉट बॉल. आता समीकरण मात्र बदलेल कारण 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मित्रांनो, आपण पाहतात धर्मराजा चषक 2025. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज ठीक 7 वाजता ह्या मैदानावर या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास सेलिब्रिटी उपस्थित असतील. मन्नारा चोप्रा. मन्नारा चोप्रा म्हटलं की भारतीय अभिनेत्री तसेच मॉडेल. तेलुगू व हिंदी चित्रपटात सध्या करिअर करताना आपण पाहतोय आणि खास करून बिग बॉस 17 या रियालिटी शोमध्ये जास्त चर्चेत आली. आणि खऱ्या अर्थाने बिग बॉस 17 या रियालिटी शोची ती लोकप्रिय स्पर्धक होती. आणि विशेष म्हणजे फेमस ॲक्ट्रेस आपण पाहतोय, स्टार ॲक्ट्रेस प्रियांका चोप्रा तसेच परिणीती चोप्रा यांची ती चुलत बहीण आहे, मन्नारा चोप्रा. आणि मन्नारा चोप्रा हे नाव ही मुळात जे ठेवलं गेलं आहे ते प्रियांका चोप्रा यांच्या सल्ल्यानुसारच, त्यांच्या पसंतीनुसार हे नाव ठेवलं गेलं. त्यांची चुलत बहीण आहे आणि त्यांची खास उपस्थिती आज ठीक 7 वाजता या मैदानावर. या पंचांनी वॉर्न केलेलं आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे कारण आज अंतिम दिवस आहे. चौथं षटक जे आहे ना ते फार महत्त्वाचं ठरेल हर्ष, आपण पाहतोय. कारण ते चौथ्या षटकात क्लिअर कट होणार आहे. जर स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वारी स्पोर्ट कामतकर संघाला मॅच जिंकायची असेल तर या षटकात त्यांना किमान 14 किंवा 15 धावा पटकाव्या लागतील तर ते विजयाकडे वाटचाल करू शकतात. आणि जर टेंबोली संघाला मॅच जिंकायची असेल तर या षटकात अंडर 10 10पेक्षा कमी धावा देऊन 1 किंवा 2 फलंदाज बाद केले तर आता अंतिम षटकामध्ये ते प्रेशर बिल्डअप करू शकतात. तसं क्रिकेटचा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. आम्ही फक्त अनुमान वर्तवू शकतो. चौथं षटक मोनिश पाटील येतोय. अप्रतिम चेंडू, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, आडव्या बॅटने खेळायचं होतं. आता काय चेंडू हाताळला हे पाहू शकता रिप्लेमध्ये. अप्रतिम. तसे मोनिश डावखुर आहे. अधिकांश डावखुरा गोलंदाजी करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतो, कटर बघायला मिळतो उजव्या स्टेजच्या बाहेर. वाट स्लॉक केलेला आहे आणि चेंडू करेल समोर सीमारेषेच्या बाहेर. लांब पल्ल्याचा षटकार. ओम पाटीलचं एक वैशिष्ट्य आहे की ओम पाटील ताकदीचा फारसा वापर करत नाही, पण त्याचं जे फुटवर्क आहे आणि चेंडूवरली नजर आहे आणि टायमिंग जे आहे ना ते अप्रतिम आहे. पहिला षटकार याच अंदाजाने मारला होता. अगदी जागेवरनं सहजगत्या चेंडूला फेकून दिलं होतं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लांब पल्ल्याचा एक षटकार बघायला मिळाला आणि षटकाराने आता माझा धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 34. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी
20 धावांची आवश्यकता. समीकरण पुन्हा एकदा डॉट गेल्यानंतर थोडा प्रेशर बिल्डअप झालं कामतगर संघावर, मात्र षटकार लागल्यानंतर पुन्हा मात्र आपण पाहतो एक मानसिक दबाव निर्माण होईल तो टेंबोली संघावर. 10 आणि 20 समीकरण, 10 चेंडू आणि 20 धावा. चेंडू आणि 20 धावा. आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ सुद्धा अगदी फ्रेश होऊन कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत. वेलकम, स्वागत आहे सुभाष. वेळेसंदर्भात थोडंसं सहकार्य करायचं आहे. पंचांनी पहिली वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे वेळेसंदर्भात आम्हाला, कारण आज अंतिम दिवस धर्मराज चषक 2025 अंतिम दिवस आहे, सुपर संडे आहे. आपण ही दुसरी मॅच पाहतोय आज. चौथं षटक मोनिश पाटील करतोय, गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर एक षटकार लगावला गेला. मोनिश लेफ्ट आर्म, पुन्हा स्वीपच्या अंदाज फटका खेळलेला आहे. आणि काय फटका खेळलेला आहे, पंचांचा काय इशारा ते बघूया. 4 या 6. यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय, कारण फ्लॅट फटका होता. क्षेत्ररक्षकांनी सुद्धा प्रयत्न केला गेला होता. इट्स अ बाउंड्री. 4 धावांचं, कारण एक टप्पा थोडासा आतमध्ये पडला होता. क्षेत्ररक्षक होता, मग काय फटका खेळतोय अंदाजाने. स्ट्रॉंग झोन ऑन साईड आहे. चौकारने आता मात्र धावसंख्या वाढते. 38 धावा झाल्या आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. 9-16. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ, सुरुवातीला अवघड वाटलेलं बघितलं आपण, मात्र जे आक्रमकता दाखवली, अगदी 2 चेंडूमध्ये 10 धावा पटकावल्या ओमने. मिडल ऑर्डरचा एक भरवशाचा फलंदाज म्हणून नावारूपाला आलेला आहे लवकरच एक युवा ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू ओम पाटील, सन ऑफ अमोल पाटील. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, जबरदस्त. यावेळेला मात्र ताकदवर फटका, परफेक्ट हा बॉलिंग घेऊन हा लॉफ्ट केलेला आहे, फेकून दिलेला आहे काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावांच्या षटकाराने आत्ता मात्र टाळ्यांचा आवाज पोहोचतोय आणि जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे समर्थक मात्र उल्हासित होत आहेत. षटकाराने आता धावसंख्येला वेग येतोय. 44 धावा झाल्या. आता जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 8 चेंडू आणि 10 धावा. 8 चेंडू आणि 10 धावा. मला असं वाटते ओम जर खेळपट्टीवर थांबला तर मॅच लवकर फिनिश करू शकतो, कारण ज्या अंदाजाने ओमने बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत 3 षटकार लगावलेले आहेत आणि 1 चौकार. 25 धावांवर खेळतोय. 7 चेंडूमध्ये 25 धावा. स्ट्राईक रेट जर आपण बघितला जवळपास 350 पेक्षा जास्त आहे. जे षटकार लगावले तो ओमने जर पहिलाच जर बघितलं आपण जवळपास खेचून मारला होता, खाली होता चेंडू, आणि दुसरा सुद्धा त्या अंदाजाने थोडा स्वीपचा अंदाज बघायला मिळाला. हा चेंडू कंप्लीट हाफ बॉलिंग घेऊन लॉफ्ट केला होता, भिरकावून दिला होता काऊ कॉर्नरच्या वरून. असे 3 षटकार बघायला मिळाले. समीकरण मात्र थोडंसं सोपं होतं आहे. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी 8-10चं समीकरण. 8 चेंडू आणि 10 धावा.
मोनिश पुन्हा ये तो काफी डिफिकल्ट. अशा प्रकारच्या चेंडूवर फटका असा हुक शॉट खेळणे एवढं सोपं नाही. हाईट बॉल होता आणि जवळपास शरीरापासून जवळ होता आणि काय खेळलाय ओम. हुक शॉट बघायला मिळाला. सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि आता पाहतोय धावसंख्या टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल कारण 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 1 मॅन आर्मी गोलंदाजीमध्ये सुद्धा आणि आता बॅटिंगमध्ये सुद्धा. अमोल पाटीलने परफेक्ट ट्रेनिंग दिलेली आहे दोन्ही फॉर्मॅटमध्ये. स्विच इट. मॅच फिनिश. काय बॅटिंग केली आहे ओमने. हर्ष किती धावा ओमने केल्या आहेत. 35 धावांची तुफानी खेळी केलेली आहे आणि 2 षटके गोलंदाजी केली. 12 धावा देऊन 2 फलंदाजी बाद केले. कंप्लीट ऑलराऊंडर. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच खरं तर नाव न घेता सुद्धा त्या खेळाडूंनी वर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब. मॅन ऑफ द मॅच इज अ ओम पाटील. काय सुरुवातीला गोलंदाजी केली. अडचणीत संघ होता. गोलंदाजी करताना 2 षटके गोलंदाजी केली. 12 धावा देऊन 2 विकेट घेतले. ओम पाटील आपण लगेच यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. ओम पाटील आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. ओम पाटील. पस्तीस धावांची तुफानी खेळी केली. नाबाद 35 धावा आणि त्याचबरोबर 2 षटके गोलंदाजी करताना फक्त 12 धावा देऊन 2 फलंदाजी बाद केले. ओम पाटील आपण यायचं आहे लगेचच. मॅन ऑफ द मॅचसाठी खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे ट्रॉफी असणार आहे. त्याचबरोबर कैलासवासी वैतरणा पंडित गायकवाड व कैलासवासी पूजा
परत चौधरी यांच्या स्मरणार्थ सन्मानित श्री महेशजी पाटील व सन्माननीय नगरसेविका योगिताताई पाटील यांच्याकडनं खास गिफ्ट, तसेच कैलासवासी सरस्वती रंगराव पवार व कैलासवासी कपिल गोविंद चौधरी यांच्या स्मरणार्थ माननीय या स्पर्धेचे प्रणेते निलेशदादा यांच्याकडनं सुद्धा एक आकर्षक गिफ्ट दिलं जाईल. पहिल्यांदा ट्रॉफी दिली जाईल. दशरथजी गुळवी यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी सुरुवातीला, त्यानंतर एक आकर्षक गिफ्ट चरणजी मच्छा यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर राजेशदादा चौधरी आयोजक या स्पर्धेचे आपण आपल्या शुभ हस्ते हे दुसरं जे गिफ्ट आहे सन्माननीय हनुमान चौधरी साहेब नगरसेवक यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर अरेना स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच प्लेयर्ससाठी 1 मंथ मेंबरशिप फ्री. आमचे सर्व मान्यवर नितेशदादा एनकर असतील, राजेशदादा आहेत, गुळवी साहेब आहेत, तसेच ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर आहेत, यांचे शुभ हस्ते. आणि ओम आपण थांबायचं आहे. आपणास 500 रुपयाचं पारितोषिक यांनी दिलेलं आहे, कारण आम्ही अनाऊन्समेंट करणार नाही, पण या ठिकाणी जर आलात तर तुमचे अमाऊंट दिली जाईल. गुळवी साहेब 500 रुपये देत आहेत. आणि त्यानंतर आणि शशांक पाटील, राजेशदादा त्यांचे काका जे आहेत शशांक पाटील आणि 5000 रुपयाचं पारितोषिक नितेशदादा आणि राजेशदादा आपण द्यायचं आहे. ओम यस मच्छा साहेबांनी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. आणि शशांक पाटील आपले काका आहेत, त्यांनी खास करून 5000 रुपये, जी खरं तर संघ थोडा अडचणीत वाटत होता, पण कुठेही वाटलं नाही की संघ संघर्ष करतोय. ओम 1 मिनटं बघ थांबायचं आहे. ओम खरं तर सुरुवातीला जेव्हा तुझ्या हातात चेंडू सोपवला तेव्हा संघातून थोडासा बॅकफुटला होता, कारण खूप धावा गेल्या होत्या. आणि त्यानंतर तू किफायती गोलंदाजी केली. काय मनात आलं होतं जेव्हा गोलंदाज तुझ्या हातात चेंडू सोपवला तेव्हा? काय नाही, दादासाहेब कॉन्फिडन्स दिलता. असं रन आपले झाले तर रन कमी 40+ 50+ ह्याचे कमी थांबवायचे आहेत, त्याचा मी प्रयत्न केला. अजून माझ्याशी ते झाला. दुसरा प्रश्न म्हणजे बॅटिंगला जेव्हा आला तेव्हा जवळपास 12 चेंडू आणि 26 धावा. हे समीकरण सोपं नसतं आणि महत्त्वाचे तुमचे फलंदाज बाद झाले होते. अशा वेळेला बऱ्याच वेळेला मानसिक दबाव आला येतो, पण मला तुझ्यावर कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव बघायला मिळालेला नाही आहे. तू सहजगत्या फटकेबाजी केली आणि मॅच लवकर संपवली. दादासाहेब कॉन्फिडन्स दिलता प्लेअर पॅव्हिलियनमधून. मग झाला, माझ्या बॅटवर बॉल येत होते, मग मी स्ट्राईक घेऊन रन. आता तर सुपर 4. मग सुपर 4, सुपर 2 की सुपर 1? सुपर 1. तर मित्रांनो हा होता ओम पाटील, ज्याने खरं तर 35 धावांची तुफानी खेळी केली, बॅटिंग केली आणि संघाचा विजय जो साकार केला त्यासाठी खरं तर सिंहाचा वाटा उचलला. सो ओम वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे. कॉम बॉक्समध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मुरुश्वर गवली सर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, मॅच इक्वल व्हॉइस ऑफ मराठी. स्वर्गीय परिश्रम समृद्धी जॉली स्पोर्ट्स कामतगर दुसरा संघ ठरलेला आहे. विहान इंडिया पाहिजे नानकर संघानंतर टॉप 4मध्ये क्वालिफाय करणारा, अर्थात सेमीफायनलमध्ये धडक या संघाने देखील मारलेले. आणि ओम पाटीलचं परफॉर्मन्स जर बघितलं तर घंटो काका मिंटो मे 9 चेंडूमध्ये 35 धावा आणि गोलंदाजी करताना देखील 2 विकेट त्याने प्राप्त केले होत्या. 2 चौकार आणि तब्बल 4 षटकांचा समावेश त्याच्या 35 धावांच्या खेळीमध्ये होता. वॉट अ इनिंग. अगदी मगाशीच म्हटल्याप्रमाणे अगदी क्रिकेटचं बालकडू त्याला अमोल पाटील यांच्या माध्यमातून घरूनच मिळालेलं आहे. आणि जैसा बाप वैसा बेटा असं म्हटलं तरी आता वगैरे ठरणार. की ऑफ सक्सेस अमोल पाटील यांनी अगोदरच